सर्वांसमोर उदयच्या चुकांवरती पांघरून टाकून कावेरीने त्याला वाचवून त्याच्या मूळ स्वभावाची जाणीव करून दिली आहे. सोबतच अमृताने कावेरीला पेटीत बंद करून तिच्यावरती घडवून आणलेला तो जीवघेणा हल्ला, त्याच्यातून, त्या मोठ्या संकटातून आता यश कसा तिला वाचवतोय ते पाहणारच आहोत. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 5 सप्टेंबरच्या भागात यश कावेरी जीव तोडून उदयला समजावण्याचा प्रयत्न करत असतात आणि उदय त्याचा वेगळाच अर्थ काढून मोकळा होतो, कारण त्याच्या मनात अमृताने विष पसरलेलं असतं. म्हणूनच तो धर्माधिकारींचा फक्त आणि फक्त तिरस्कारच करतो. तुमच्या सगळ्यांना ना माझ्याकडून काहीतरी फायदा होणार आहे, म्हणूनच तर तुम्ही मला इथे घेऊन आला आहात, असे आरोपही उदय स्वतःच करत असतो. आता चिडलेल्या उदयला यश कावेरी समजावण्याचा प्रयत्न करतात तेव्हा उदय रागाच्या भरात हात सोडून त्यांना सांगतो की मला कुठेही यायचं नाहीये, तुम्ही जा प्लीज, आणि तो चिडून खिडकीपाशी जातो. उदय काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आणि यश कावेरी त्याला जबरदस्तीच करत असतात. यश सतत ओरडून दादा प्लीज प्लीज माझ्यासाठी तरी चल असं म्हणून सांगत असतो. तेव्हाच त्याच्या मनातला राग इतका उफाळून येतो की रागाच्या भरामध्ये तो यशला बॉटल फेकून मारणार. यश झुकतो आणि तीच बॉटल चावून लागते कावेरीच्या डोक्यात. डायरेक्ट कावेरीचं आता डोकंच फुटतं. कावेरी धडकन खालीच बसते. तेव्हा यश तिला सावरण्यासाठी जातो. आता उदय थरथरत असतो, कारण त्याच्या हातून खूप मोठी चूक घडलेली असते. कसला आवाज आला असं विचारतच जेव्हा सगळेजण घरातले उदयच्या रूममध्ये शिरतात तेव्हा मात्र सर्वांनाच धक्का बसलेला असतो, कारण कावेरीच्या डोक्यातून रक्त येत असतं. सगळ्यांच्या काळजाचा ठोकाच चुकतो. आता अमृता उगाचच वरवरची नाटकं करत असते. काळजीचा आव आणत म्हणते की बापरे किती लागलंय. मग आता जा विचारतात की नक्की काय घडलंय इथे, या काचा, ही बाटली तुझ्या डोक्याला लागलंय. आणि त्यांचा संशय जातो तो उदयवरती, कारण तो शर्मेने मान खाली घालून उभा असतो. आता मानच्या सगळा प्रकार लक्षात आलाय म्हटल्यानंतर कावेरीला जा विचारतात की कावेरी खरं खरं सांग की इथे नक्की काय घडलंय. कावेरी उदयला वाचवण्याचा प्रयत्न करते, मानशी खोटं बोलते. मानना सांगते की काही नाही मा, चुकून बॉटल लागली मला, म्हणजे गणपती आहेत घरात, दारू पिलेली चांगली नाही, म्हणूनच हे बॉटल टाकायला चालले होते. ते बॉटल फेकणार, अचानक मी त्यांच्यासमोर आले आणि चुकून ती बॉटल मला लागली. तेव्हा उदय आश्चर्याने कावेरीकडेच बघतो, कारण कावेरीने सगळ्यांसमोर उदयच्या चुकांवर पांघरून घातलेलं असतं. मनातल्या मनात उदयचं कौतुकच करतात. कावेरीला त्या म्हणतात की चला आपली चूक उमगली, हेही नसे थोडं के. कावेरीच्या डोक्याला मलमपट्टी करण्यासाठी स्वतः तिला उठवतात आणि बाहेर घेऊन जात असताना बाकीच्यांना सुद्धा सांगतात की खालती काचा आहेत, पाय नीट बघून टाका. आता जाण्यापूर्वी कावेरी परत एक चांगली गोष्ट घडवून दाखवते. उदयला ती रिक्वेस्ट करते की तुम्ही येताय ना पूजेसाठी, आज विसर्जन आहे. तेव्हा उदय कावेरीकडे पाहत पूजा करण्यासाठी चक्क होकार देऊन टाकतो आणि आणखीनच कावेरीवरती खूप खुश होऊन जातात. त्यानंतर काही वेळातच उदय तयारही होऊन येतो. आता सर्वच जण घरातले एकत्रित आनंदाने आरती सुद्धा करतात. खूपच खुश असतात. त्या उदयच्या बाजूलाच उभ्या असतात. उदयच्या नंतर श्रीकांत दोघेही एकत्रित आरती करतात. त्याच्यानंतर कावेरी सुद्धा आरती करून घेते. त्याच्यानंतर विद्या, संदीप ते दोघेही पुढे येऊन आरती करून घेतात एकत्र. आता एक एक करत घरातले सगळेच जण आरती करून घेतात. आरती झाल्यानंतर गणपती बाप्पाकडे एकच प्रार्थना करतात की तुझ्या कृपेने हे घर असंच एकत्रित आनंदित राहू देत. तेव्हा यश गणपती बाप्पाच्या घोषणा करतो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं म्हणत सर्वच जण आपापल्या परीने आपापल्या मनातल्या इच्छा हात जोडून देवापुढे मांडतात. आता थोड्याच वेळात कावेरी चिकूला गार्डनमध्ये घेऊन येते. कावेरी चिकूला गार्डनमध्ये खेळवत असतानाच तिथे यश येतो. यशला कावेरीची काळजीही वाटते आणि सोबतच त्याला तिचे आभार सुद्धा मानायचे असतात. यश येऊन कावेरीला विचारतो की जखम जास्त दुखत तर नाही आहे ना. तेव्हा कावेरी सांगते की नाही. यश तिच्यासोबत पाकावरती बसतो आणि तिला थँक्यू बोलतो. तेव्हा यश सांगतो
मगाशी उदयदादा खूप विचित्र वागला तुमच्याशी, तरीसुद्धा तुम्ही त्याची बाजू सावरलीत. यशला कावेरीचं तितकंच कौतुकही वाटतं. तेव्हा कावेरी म्हणते, त्यांना आधीच काही आठवत नाही, आता या चुकीचा दोष त्यांना थोडीच द्यायचा. पुढे कावेरी यशला सांगते, नवरा म्हणून काऊची किती काळजी घेतली हे मी प्रत्यक्ष बघितले उदय भाऊजींना. काऊची कोणतीच इच्छा त्यांनी अपुरी सोडली नाही. तिला कधीच कोणता त्रास नाही होऊ दिला. आणि उदय भाऊजींसारखा व्यक्ती कधी कोणाला त्रास देऊ शकतो असं होणारच नाही. तेव्हा यश म्हणतो की हो ना. यशही सांगतो, त्याचा मूळ स्वभाव किती साधा आहे हे चांगलंच माहिती आहे मला. त्याचं अचानक बदललेले हे विचित्र रूप पाहून मला सुद्धा तितकाच धक्का बसला. तेव्हा कावेरी म्हणते, खरं तर यात चूक माझी आहे. त्यांनी मला येऊन पाठीमागून मिठी मारली आणि मी घाबरून किंचाळले. खरं तर इथेच माझी चूक झाली. नाही म्हणजे घरातल्या सगळ्यांनी त्यांना हेच सांगितले ना की मी त्यांची बायको आहे. त्यात त्यांची तरी काय चूक होती म्हणा. तेव्हा यश सांगतो की चूक तुम्हा दोघांचीही नाही आहे. तुम्ही उगाचच स्वतःला दोषी समजू नका. आता या दोघांना फक्त एकच प्रश्न सतावत असतो की उदयला व्यसनाच्या कोणत्याही सवयी नव्हत्या, मग अचानक हा इतका कसा काय बिघडला. खरं तर मला वाईट या गोष्टीचं वाटतं यश, की मधल्या काळामध्ये त्यांना खूप विचित्र सवयी लागल्या आहेत. तेव्हा यशला सुद्धा त्याचंच टेन्शन असतं. कावेरी त्याला सांगते की पण तुम्ही काळजी करू नका, आपण सर्वच जण मिळून त्यांना या सगळ्यातून बाहेर नक्की काढूयात. तेव्हा कावेरीचं लक्ष चिकूकडे जातं. आता तिच्या लक्षात येतं की चिकूला भूक लागली, म्हणूनच ती त्याला घेऊन आतमध्ये निघून जाते. कावेरी चिकूला रूममध्ये तरी घेऊन येते. आता तो बेडवरून खेळता खेळता पडू नये म्हणूनच आजूबाजूला उशासुद्धा लावते. इतक्यातच विद्याच हजर होते. विद्या कावेरीला सांगते की हे बघा वहिनी, मी तुमच्यासाठी लिंबू सरबत घेऊन आले, म्हणजे तुम्हाला एनर्जी येईल. आधी हे पिऊन घ्या बरं. तेव्हा मांचा आवाज येतो. मा सांगतात की विद्या, अगं गॅसवर काहीतरी जळतंय. आत्ता मात्र विद्या प्रचंड घाबरते. कावेरी वहिनी, अहो मी गॅसवरती दूध ठेवून आले, हे प्या पटकन, असं म्हणून ती टेबलवरती ठेवून तशीच धावत निघून जाते. कावेरीला आता विद्याचा धांदरटपणा बघून इतकं हसू येतं. नंतर तिच्या लक्षात येतं की आता गणपती बाप्पांचं विसर्जन आहे थोड्याच वेळात, मग चिकूची आवरावर करावी लागेल. म्हणूनच त्याच्यासाठी ती कपडे काढत असते. तोचपर्यंत संधी साधून यमुना रूममध्ये प्रवेश करते. आता तिने बघितलेलं असतं की विद्याने तिला लिंबू सरबत आणून दिले. मग काय, ती त्या लिंबू सरबतामध्ये गुंगीचं औषध मिसळते आणि गुपचूप तेथून सटकते. कावेरीला जराही भनक नाही. कावेरी चिकूजवळ येते आणि त्याच्याशी बोलते की चिकू, आता तुझी कपडे तर बदलूयात, परंतु आधी आपण विद्या काकूने आणून दिलेले लिंबू सरबत पिऊयात. आणि ती पटकन लिंबू सरबत पिऊनही टाकते. तेव्हा यमुना तिथूनच टोकावून पाहते. आता तिचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो. एकदा का कावेरी गुंगीत गेली की मग संधी साधून DNA टेस्टसाठी ती चिकूचे सॅम्पल्स घेऊ शकते ना. कावेरीकडे रागात डोळे वटारून पाहत मनातल्या मनात यमुना बोलते, आता कळेल की चिकू कोणाचं रक्त आहे ते. तुझ्यामुळे माने मला सगळ्यांसमोर थोबाडीत मारली आहे कावेरी. आता लवकरच तुझं सत्य बाहेर येईल आणि तुझं सत्य मी लवकरच सगळ्यांच्या समोर उघडं पाडेन. तिच्या मनात फक्त आणि फक्त बदल्याची आग असते. बाहेर विसर्जनाची सगळी तयारी चालू असते. तेव्हाच यश श्रीकांतपाशी येऊन बसतो. आता सगळ्या बायका तिथेच हजर असतात. मा विद्याला काम सोपवतात की आपल्या स्टोरूममधून चांदीचा कलश आहे तो घेऊन ये ना. आता विद्याला दुसरंही काम सोपवलेलं असतं आणि दोन्ही कामं तर एकत्रित नाही करू शकत, मध्येच धांदरटपणा केला तर. म्हणूनच ती हे काम कावेरीवरती सोपवते. कावेरीला बाहेरून हाक मारून ती सांगते की कावेरी वहिनी, स्टोरूममधून तुम्ही त्या पेटीतून चांदीचा कलश घेऊन याल का. तेव्हा कावेरी काय होकारच देणार ना. आता यशची नजर कावेरीलाच शोधत असते, कारण घरातल्या सगळ्या बायका तिथेच हजर असतात, पण कावेरी अजूनही दिसत नाही त्याला. आता विद्याने सांगितले म्हटल्यानंतर कावेरी बाहेर जायला निघते. पण होतं असं की तिला अचानकच चक्कर यायला लागते. गुंगी चढत असते. बहुतेक डोक्याला झालेल्या जखमेमुळे असं होत असावं असा विचार करत ती स्टोरूमकडे निघून जाते. तोचपर्यंत संधी साधून यमुना पुन्हा त्या रूममध्ये शिरते आणि चिकूचे सॅम्पल्स घेते.
आता मनातल्या मनात आनंद साजरा करत म्हणते की अरे वा चिकू, याच्यामध्ये काय आहे, चिकूचे चिक स्वॅब आहेत. आता हे DNA टेस्टसाठी जातील आणि मग कळेल की चिकू कुणाचा मुलगा आहे ते. हीच यमुना आता कावेरीला उघडं पाडण्याचा प्रयत्न करत असते, पण सत्य तर काही वेगळंच आहे. कावेरीचा मुलगा खरोखर नाहीच आहे तो. यमुना तेथून पटकन पळ काढते. कावेरी स्टोअररूममध्ये तर येते, परंतु सतत तिला करकरल्यासारखंच होत असतं. डोकंही चढ येतं. तिलाच कळत नसतं की तिच्यासोबत नक्की घडतंय तरी काय. आणि ती कसं बसा तरी आता त्या ट्रंकचं कुलूप उघडते. आता चावी तिने सोबत आणलेली असते. जेव्हा ती कुलूप उघडते आणि त्यातील चांदीचा कलश शोधणार, तोचपर्यंत मागून अमृता येऊन तिला धक्का मारते आणि पेटीत खालती पाडून टाकते आणि पटकन ती पेटी बंद करून टाकते. आता त्या पेटीला होतं तसं ती कुलूपही लावून टाकते आणि मग मनातल्या मनात आनंद साजरा करते की झालं, आता गणपती बाप्पासारखंच कावेरीचं सुद्धा विसर्जन झालं. इतक्यातच संदीपचा हाक मारण्याचा आवाज येतो आणि अमृता सावध होते. आता तेथून सटकणार तर तिच्या पायाला जोराची जखम होते, पण तसंच पडत धडपडत ती एका कोपऱ्यात जाऊन लपते. खूप घाबरलेली असते. संदीप उदयला घेऊन तिथे आलेला असतो. आता त्या दोघांना नेमका तोच ट्रंक हवा असतो. ते दोघेही ते ट्रंक उचलण्याचा प्रयत्न करतात, पण तो इतका जड असतो ना की दोघांना उचलण्याच्या आवाक्याबाहेर. तेव्हा उदय म्हणतो, याचं कुलूप तोडून बघायचं का आतमध्ये काय आहे ते. संदीप सांगतो की कशाला दादा, अरे उलट बरं आहे ना. नाही म्हणजे जड असलेलाच बरं आहे आपल्यासाठी. स्पीकरचा बेस त्याच्यावरती ठेवता येईल आणि दोघेही कसं बसं तरी तो ट्रंक उचलून बाहेर घेऊन जातात. अमृता पटकन बाहेर निघते आणि मग मनातल्या मनात आनंद साजरा करते. उदय संदीपच्या येण्याने इतकी घाबरून घामेघूम झालेली असतेही एक उसासा टाकत विचार करते की बापरे, थोडक्यात वाचले आज. पण कावेरी, तू काही नाही वाचणार आज. तोचपर्यंत घरातले सगळेजण आता एकत्रित येऊन आनंदाने बाप्पाचं विसर्जन करणार असतात. यश, उदय दोघे एकत्र गणपती बाप्पांची मूर्ती उचलून घेतात आणि बाहेर घेऊन जातात. तेव्हा घरातले सर्वच जण बाप्पाचं जसं ढोल ताशांच्या गजरात आगमन केलं होतं तसंच अगदी आनंदातच विसर्जन करतात. आता घरातले सगळेच जण नाचत असतात. तेव्हा विद्याही मानच्या शेजारी थांबून ठुमकेत घ्यायला लागते. आता मानचं लक्ष जातं. मग काय, विद्या घाबरते. मा हसतात आणि तिला सगळ्यांसोबत जाऊन एन्जॉय करायला सांगतात. विद्या आरतीचं ताट मानच्या हाती सोपवते आणि जाऊन सगळ्यांसोबत आनंदाने नाचायला लागते. अजूनही यशची नजर फक्त आणि फक्त कावेरीलाच शोधत असते. कावेरी कुठे आहे, अजून कशी काय आली नाही, हा प्रश्न त्याला सतत सतावत असतो. आता नेमकं मानच्या सुद्धा लक्षात येतं की कावेरी इथे नाहीच आहे. तेव्हा विद्याला हाक मारून त्या जवळ बोलावतात आणि विचारतात की कावेरी कुठे आहे. तेव्हा विद्या सांगते, मा, मी त्यांना कलश आणायला पाठवलं होतं. आता मा तिच्यावरती ओरडतात, विद्या, हे काम मी तुला दिलं होतं ना. तेव्हा विद्या सांगते, मा, ते मी विसरले असते ना, म्हणून कावेरी बहिणींना पाठवलं. सॉरी, मी बघून येते लगेच. आता यमुना घाबरते. तिला घाम फुटतो. विचार करते की बापरे, कावेरीच्या सरबतात तर मी स्वतःच गुंगीचं औषध टाकलं होतं आणि ही विद्या जर का बघायला गेली तर तिला कळेल ना. म्हणूनच पटकन यमुना मध्यस्थी करते आणि विद्याला ती खोटं सांगते की विद्या, आतमध्ये जायची गरज नाहीये. अगं, कावेरीची तब्येत थोडी ठीक नाहीये, तिला आराम करायचा होता, म्हणूनच तिने चिकूला माझ्याकडे दिले. आता विद्याला थोडा संशय येतो. विद्या म्हणते की नाही, परंतु कावेरी बहिणी मला असं काहीच म्हणाल्या नव्हत्या. यमुना सांगते की मा, अगं ती मला म्हणाली होती, म्हणूनच तर चिकूला मी बाहेर घेऊन आले ना. आता मा विद्या दोघेही यमुनावरती विश्वास टाकतात. तोचपर्यंतही कारस्थानी कपटी अमृता जाऊन आधी तर स्पीकरचा आवाज वाढवते, जेणेकरून त्याच स्पीकरच्या खालच्या पेटीत असणारी कावेरी जीवाच्या आकांताने जरी ओरडली तरीसुद्धा तिचा आवाज कोणापर्यंत पोहोचता कामा नये, म्हणूनच ती स्पीकरचा आवाज वाढवते आणि मग मनातल्या मनात आनंद साजरा करते. आता कावेरीचा चोख बंदोबस्त झालाय आणि स्पीकरच्या वायरसुद्धा तिने थोड्या थोड्या कट केलेल्या असतात. कावेरीला तिने खूप मोठ्या धर्मसंकटात टाकलेलं असतं, परंतु मूर्ख विकृत अमृताला हेच माहीत नाही आहे की कावेरीच्या सोबत विघ्न तारणारा विघ्नहर्ता आहे. यशला तर कळतच नसतं की कावेरी अशी का वागते.
का अजून ती घरातून परत येत नाहीये? मग आता घरातल्या सगळ्यांना ओरडत असतात की बस करा तुमचं नाचगाणं, आपल्याला विसर्जन करायचं आहे ना. तेव्हा पौर्णिमा काकू लगेच म्हणते की वहिनी, अहो असू द्या तो, आणि कुठे आपल्याला लांब जायचं आहे, इथे सोसायटीच्या कृत्रिम तलावापाशी तर जायचं आहे. आता तर श्रीकांतला सुद्धा ओरडतात की अहो तुम्हीच सुद्धा काय नाचगाणं करताय, बस करा. शेवटी कावेरी का बाहेर येत नाही हा विचार करून यशच तिला शोधायचं ठरवतो. घरात जाताना यशला अडवतात. तेव्हा यश बहाणा करतो, महत्त्वाचं काम असल्याचं सांगतो आणि घरात शिरतोच. आता कावेरीच्या रूमपाशी जाऊन तो दरवाजा ठोठावतो, परंतु काहीच रिस्पॉन्स येत नसल्याने तो दरवाजा उघडून आत प्रवेश करतो, तर कावेरी त्याला कुठेच दिसत नाही. मग काय, तो कावेरीला फोन करतो. बाहेर आता सगळ्यांनाच ओरडत असतात. आता घरातल्या सगळ्यांना ओरडून गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी पुढे घेऊन जातात. तोचपर्यंत यश फोन तर करतो, परंतु कावेरीचा फोन हा तिच्याच रूममध्ये सापडतो. आता यश घाबरतो आणि विचारात पडतो की फोन इथेच ठेवून कावेरी नक्की गेल्यात तरी कुठे. तोचपर्यंत अमृताने थोड्या वायर कट केलेल्या असतात आणि त्याच स्पीकरमधून आता ठिणग्या उडायला लागतात. तर भाग इथेच संपतोय. पुढील भागात बघूयात. कावेरी कुठेच भेटत नसल्याने यशच्या लक्षात येतं की नक्कीच तिच्यासोबत काहीतरी वाईट घडलंय. म्हणूनच तो देवाकडे प्रार्थना करतो की बाप्पा, इतकं सगळं घडून गेल्यानंतर आता पहिल्यांदा कावेरीचं प्रेम मला मिळालंय, प्लीज त्यांच्यावरचं संकट जे काही असेल ते दूर कर. तेव्हा कावेरी शुद्धीत येते आणि जोराजोराने हाका मारायला लागते. यश तोचपर्यंत बाहेर धावत येतो आणि कावेरीची हाक कानी पडतात त्याचं लक्ष पेटीकडे जातं. आता पेटीतून कावेरीची साडीचा पदर थोडा बाहेर आलेला असतो आणि तिथूनच यश ओळखतो की कावेरी त्या ट्रंकमध्ये. तो तिथे धावत जातो, परंतु शॉर्ट सर्किट होऊन तो स्पीकर जो आहे तो पेट घेतो. आता या संकटातून यश कावेरीला कसा वाचवेल पाहणं मनोरंजकच ठरेल.